नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेट किंवा सविस्तर माहिती याबद्दल चर्चा केलेला आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मिळेल। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हे AH महा BMSचं पोर्टल पाहत असाल। या पोर्टलवरती काही अजून महत्त्वाचं काही अपडेट आलेलं नाही आहे लिस्टच्या अंतर्गत। म्हणजे लिस्ट ही अपडेट किंवा कोणतंच अपडेट याच्या अंतर्गत आलेलं नाही आहे। लिस्ट ही ऑफलाईनच लागलेली आहे, असं आपण जे काही कर्मचारीशी बोलत होतो त्यांनी पण सांगितलेलं की लिस्ट ह्या ऑफलाईनच लागल्या आहेत। आणि याच अंतर्गत मित्रांनो, लिस्ट पंचायत समितीला लागली असेल, कदाचित काही जिल्ह्यांतर्गत लागली असेल, काही जिल्ह्यांतर्गत लागली नसेल, काही तुरळक जिल्ह्यांतर्गत लागलेली आहे। मित्रांनो, आपण जो काही व्हिडिओ बनवलेला होता त्यावरती खूप काही प्रतिक्रिया येत होत्या। त्या प्रत्येक प्रतिक्रियावरती आपण प्रत्युत्तर काही देऊ शकत नाही आहे। तरी मी प्रत्येकांना प्रत्युत्तर दिलं आहे की माझ्या शेतकरी बांधवांना प्रत्येकांना मी परत रिप्लाय केला आहे की त्यांना त्या गोष्टी जे प्रश्न विचारतात त्यांना त्या अंतर्गत काही महत्त्वाचं जे काही उत्तर आहे, जे काही देता येईल मी ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे। कारण की जे काही प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रियावरती कमेंट येतात, त्यावरती रिप्लाय देणं गरजेचं असतं। परंतु प्रत्येकालाच रिप्लाय देणं हे अशक्य असतं, त्यामुळे मी प्रत्येकांना रिप्लाय देत असतो मित्रांनो। परंतु आपण आता जो काही हा व्हिडिओ बनवत आहोत, का बनवत आहोत की या व्हिडिओ अंतर्गत आपल्याला हे कळेल। तुम्ही कमेंट करा, निश्चितपणे कमेंट करा की कोणत्या जिल्ह्यात यादी लागलेली आहे, लिस्ट लागलेली आहे, फक्त त्यांनीच कमेंट करा। जिथे लागलेलं नाही आहे त्यांनी कमेंट करू नका, कारण की आपल्याला हे कळेल की कोणकोणत्या जिल्ह्याअंतर्गत कोणकोणत्या तालुक्याअंतर्गत लिस्ट लागलेली आहे हे आपल्याला कळायला सोपं जाईल। आणि याच अंतर्गत जे काही बाकीचे राहिलेले जिल्हे असतील त्या अंतर्गत आपण त्या अधिकाऱ्यांना किंवा जे काही कर्मचारी आहेत त्यांना डबल कॉल करून विचारलं जाईल की या जिल्ह्याअंतर्गत का लिस्ट लागलेली नाही आहे। परंतु मित्रांनो, या अंतर्गत आपल्याला जो काही आपण अगोदरचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती खूप काही कमेंट आल्या की इथे लिस्ट लागलेली आहे का, या जिल्ह्यात लागलेली आहे का, या जिल्ह्यात लागलेली आहे का, अशा प्रकारचे खूप कमेंट्स येत होत्या। कमेंट म्हणजे प्रतिक्रिया येत होत्या। परंतु लिस्ट जरी ही ऑनलाईन लागली असती तर मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं असतं की बाबा या जिल्ह्याअंतर्गत लागलेली आहे, या जिल्ह्याअंतर्गत लागलेले आहे। पण लिस्ट ही ऑफलाईन लागलेली आहे, त्या अंतर्गत आपल्याला समजू शकत नाही आहे की कोणकोणत्या तालुक्यात कोणकोणत्या पंचायत समिती अंतर्गत लिस्ट लागले असतील। आणि त्याच्यासाठी तरी मी तुम्हाला प्रतिक्रियाचा रिप्लाय देतो की या कारणाने लागलेलं नसेल, कारण की काही महत्त्वाचा अपडेट आला की तुम्हाला कळवलं जाईल व्हिडिओच्या माध्यमातून। तर आपण त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहोत मित्रांनो, की ज्या काही जिल्ह्याअंतर्गत लिस्ट लागलेली असेल त्यांनी कमेंट करा, निश्चितपणे कमेंट करा की या जिल्ह्याअंतर्गत लिस्ट लागलेली आहे, या पंचायत समिती अंतर्गत, या तालुक्याअंतर्गत लिस्ट ही लागलेली आहे। हे आपल्याला कळलं की कोणकोणत्या तालुक्याअंतर्गत लिस्ट लागलेली आहे। खूप काही शेतकरी बांधव आहेत बिचारे आशेवरती असतात। आपण काही खोटी माहिती पसरवत नाही आहे मित्रांनो, जे काही आहे ते रिअल आहे। मी तुमच्यासाठी प्रयत्न करतोय की आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या बळीराजाला त्याचा हक्काचं अनुदान मिळावं, याच्यासाठी मी प्रयत्न करतोय। कारण की जो काही अनुदान असेल, जो काही पात्र लाभार्थी असेल त्याला त्याचा मिळणारा अनुदान जर आपल्या मदतीने त्याला सोपं जात असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं असतं। त्यासाठी मी प्रयत्न करतोय। आणि याच अंतर्गत जे काही आपले पात्र लाभार्थी असतील, राहिलेले लाभार्थी असतील, आपण जे काही कर्मचारी आहेत त्यांना बोलत होतो, ते बोलत होते की सोमवारपर्यंत राहिलेले जिल्हे किंवा राहिलेले तालुक्याअंतर्गत लिस्ट लागतील। तर खरंच कदाचित सोमवारपर्यंत आपण वाट बघू शकता। त्यानंतर सुद्धा नाही जर लिस्ट लागल्या, आपण त्याच्यासाठी अजून काही तडजोड किंवा अजून प्रयत्न करू की का बरं लिस्ट लागलेलं नाही आहेत। तर या अंतर्गतची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। परंतु आपण जो काही हा व्हिडिओ बनवलेला आहोत याच्यामध्ये कमेंट करा की कोणकोणत्या जिल्ह्याअंतर्गत, कोणकोणत्या तालुक्याअंतर्गत लिस्ट लागलेली आहे, याच्यासाठी कमेंट करा, जेणेकरून आपल्याला कळेल। याच्यासाठी कमेंट करू नका की या जिल्ह्याअंतर्गत लागलेली नाही आहे, इथे कधी लागल हे काही मी सांगू शकत नाही आहे मित्रांनो। लिस्ट जर ऑनलाईन लागल्या असत्या तर प्रत्येकाला सांगितलं असतं की बाबा या जिल्ह्याअंतर्गत, या तालुक्याअंतर्गत लिस्ट लागलेली आहे प्रत्येकाला। तरी मी तुम्हाला प्रत्युत्तर देतोय, रिप्लाय देतोय।
प्रत्येकाची कमेंट येते तर त्याला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय, की कारण की आपल्या शेतकरी बांधवाला त्याची जी काही कमेंट आहे त्याच्यावरती प्रत्युत्तर देणं हे गरजेचं असतं आणि तेच काही थोडंफार समाधानकारक वाटेल म्हणून मी त्यांना कमेंट करतोय, त्यांना रिप्लाय देतोय. तर मित्रांनो, एक महत्त्वाचा व्हिडिओ, एक महत्त्वाचा अपडेट, याच्यामध्ये काही महत्त्वाची माहिती किंवा महत्त्वाचे मुद्दे आपण मांडलेलो आहोत. तर हा जो काही व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल. आणि एक मित्रांनो, मी तुमच्यासाठी प्रयत्न करतोय तर तुम्ही कमेंट तर करताय, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबरसुद्धा करा, कारण की हे जे एक महत्त्वाचं काही उद्देश आहे की मला वाटेल की तुमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय, तर त्या अंतर्गत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी एक ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण होईल आणि याच अंतर्गत मी तुमच्यासाठी अजून नवीन अपडेट या योजनेअंतर्गत आणण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.